नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जराही नाही व्हिडिओला त्याला व्हिडिओला सुरुवात करा. तर शेती संबंधित मला पीक विमा संदर्भात मला अशीच नवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर खरीप हंगाम 2024च्या उर्वरित 75%, 25% वैयक्तिक क्लेमचा 25% ॲग्रीमच्या या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 75% पीक मिळणार, किती शेतकऱ्यांना मिळणार, 19 शेतकरी पात्र आहेत आणि या संदर्भात संपूर्ण राज्यातील 34 जिल्ह्यातील माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार याही संदर्भात संपूर्ण महत्त्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्याला पूर्ण अपडेट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि 34 जिल्ह्यातील यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या 34 जिल्ह्यातील किती पात्र आहेत आणि किती जिल्ह्यातील पाहत नाहीत, तर याच्या संपूर्ण डिटेलमध्ये प्रयत्न करणार आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अहमदनगर. आणि अहमदनगर, पुण्यश्लोक, अहिल्यानगर या जिल्ह्यातील जवळपास 80,485 शेतकरी आहेत. आणि दुसरा जिल्हा आहे नाशिक. आणि नाशिक जिल्ह्यातील 388 शेतकरी आहेत. आणि तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर. आणि चंद्रपूर जिल्ह्यात 9,725 शेतकरी. चौथा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 1,038 शेतकरी आहेत. आणि पाचवा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील 3,70,025 शेतकरी आहेत. आणि सहावा जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यातील 916 शेतकरी आहेत. आणि सातवा जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील 1,82,000 रुपये आणि 34 शेतकरी आहेत. आणि 280 कोटी रुपयाचा रक्कम जवळपास वाटप झालेली आहे. आणि याचबरोबर आता आठवा जिल्हा आहे जलवा. आणि जळगाव जिल्ह्यातील जवळपास 16,923 शेतकरी आहेत. आणि पुढचा जिल्हा आहे सातारा. आणि सातारा जिल्ह्यातील 406,000 शेतकरी आहेत. आणि 10वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. आणि संभाजीनगर जिल्ह्यातील 2,02,58 शेतकरी आहेत. आणि 11वा जिल्हा आहे पालघर. आणि पालघर जिल्ह्यातील 170 आहेत. आणि 12वा जिल्हा आहे रायगड. आणि रायगड जिल्ह्यातील 109 शेतकरी आहेत. आणि 13वा जिल्हा आहे वाशिम. आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास 45,000 शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. आणि 14वा जिल्हा आहे बुलढाणा. आणि बुलढाणा जिल्ह्यातील 2,35,751 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 15वा जिल्हा आहे नंदुरबार. आणि नंदुरबार जिल्ह्यातील 4,716 शेतकरी आहेत. आणि 16वा जिल्हा आहे सांगली. आणि सांगली जिल्ह्यातील जवळपास 98,372 शेतकरी आहेत. आणि 17वा जिल्हा यवतमाळ. आणि यवतमाळ जिल्ह्यातील 3,94,607 शेतकरी आहेत. आणि 18वा जिल्हा आहे अमरावती. आणि अमरावती जिल्ह्यातील जवळपास 25,000 शेतकरी आणि याची संख्या वाटण्यात आहे. त्यानंतर 19वा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. आणि गडचिरोली 4,099 शेतकरी आहेत. आणि 20वा जिल्हा आहे धाराशिव. आणि धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 4,98,720 शेतकरी आहेत. आणि 21वा जिल्हा आहे लातूर. आणि लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकरी आहेत. आणि 22वा जिल्हा जे परभणी. आणि परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 23वा जिल्हा आहे वर्धा. आणि वर्धा जिल्ह्यातील 17,397 शेतकरी आहेत. आणि 24वा जिल्ह्यात आहे नागपूर. आणि नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 25वा जिल्हा आहे हिंगोली. आणि हिंगोली जिल्ह्यातील 4,47,842 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 26वा जिल्हा आहे अकोला. आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास 1,724 शेतकरी आहेत. आणि 27वा जिल्हा आहे धुळे. आणि धुळे जिल्ह्यातील 32,031 शेतकरी आहेत. 28वा जिल्हा आहे पुणे. आणि पुणे जिल्ह्यातील 2,434 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर 29वा जिल्हा आहे ठाणे. आणि ठाणे जिल्ह्यातील 4,301 शेतकरी आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 461 शेतकऱ्यांचे 8,300 शेतकरी आहेत. आणि याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 5 लाखपेक्षा जास्त शेतकरी 5,38,000 शेतकरी. शेवटचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील 7,70,000 रुपये 574 शेतकरी. असे राज्यातले 31 जिल्ह्यातील पात्र झालेले शेतकऱ्यांची संख्या सांगण्याचा प्रयत्न केला. आता तुमच्या कोण्या जिल्ह्यामध्ये आणि 75% पीक विमा वाटप होण्याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सर्वप्रथम विमा कंपनी आहे आणि ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या लिमिटेडच्या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि या 5 ते 6 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झाला. 75% पीक विमा हे नाशिक, अहमदनगर, सोलापूर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे नाशिक, अहमदनगर 3 जिल्ह्यामध्ये हे 75% पीक विमा वाटपाचा पूर्ण शक्यता येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं बेस्ट आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. आणि नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि याचबरोबर दुसरा विमा कंपनी
भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमाच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील 75% पीक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि शेतकऱ्यांचं हे बीडस 75% पीक विमाचा कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि या बीड बुलढाणा जे 75% पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. आणि यानंतरची विमा कंपनी SBC जारगोड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून SBCच्या कंपनीच्या माध्यमातून ओरे, अकोला, धुळे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 25% पीक विमा व्यक्ती वाटप झाला आणि यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये 7 ते 12 कोटी रुपयाचा असा मिळण्याचा जास्त आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 30% आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये बी 30% आहे. तुमचं जास्त शक्यता मिळण्याची जास्त आहे आणि लवकरात लवकर मिळण्याची जास्त आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच आहे आणि 34 जिल्ह्यातील सर्व पीक विमा जाणून घ्यायचा प्रयत्न करा. व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.